जॉबच्या जॉब हबमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका संधीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला पुस्तकांच्या आणि कॉलेजच्या वर्गांच्या पलीकडे एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. खरं तर ही एक शोधयात्रा आहे, एक नवीन जग समजून घेण्याची आणि स्वतःलाही नव्याने ओळखण्याची. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आपल्याला माहितीच आहे, कॉलेजचं आयुष्य हे ज्ञान आणि वेगवेगळ्या थिअरीजने भरलेलं असतं. पण खरं शिक्षण, खरा अनुभव तेव्हाच मिळतो जेव्हा आपण त्या कम्फर्ट झोनमधून, त्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून खऱ्या-खुऱ्या जगाला सामोरे जातो. आणि हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? खरं ज्ञान हे लोकांच्या जगण्यात, त्यांच्या रोजच्या अनुभवांमध्ये दडलेलं असतं. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण त्या कथा ऐकायला, त्या अनुभवायला खरंच तयार आहोत का? आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणून एक अप्रतिम संधी आपल्या समोर येते. ही संधी आहे अभिजित सेन ग्रामीण इंटर्नशिप. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अभिजित सेन, ज्यांना भारताच्या ग्रामीण वास्तवाची एक विलक्षण जाण होती, त्यांच्या नावानेच ही इंटर्नशिप सुरू करण्यात आली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त एक साधी इंटर्नशिप नाही आहे, हा एक संपूर्ण अनुभव आहे. हा तब्बल 50 दिवसांचा एक असा प्रवास आहे जो आपल्याला थेट भारताच्या ग्रामीण भागाच्या हृदयात घेऊन जातो, तिथल्या जीवनाशी एकरूप होण्याची संधी देतो. आता ह्या इंटर्नशिपची जी दुहेरी उद्दिष्टे आहेत ना, ती खूप खास आहेत. म्हणजे बघा, एकीकडे आहे कठोर संशोधन आणि बौद्धिक वाढ, आणि दुसरीकडे आहे सामाजिक जाणीव आणि सहानुभूती. म्हणजे ही इंटर्नशिप फक्त माहिती किंवा डेटा गोळा करण्यापुरती नाहीये, तर विद्यार्थ्यांमध्ये एक सखोल समज निर्माण करण्यावर तिचा भर आहे. तर मग हा 50 दिवसांचा प्रवास नक्की असतो कसा? तो कसा डिझाईन केलेला आहे? चला आता हे पाहूया की हा शोधाचा मार्ग नेमका कसा उलगडत जातो. 50 दिवस हा कालावधी फक्त वरवरची माहिती घेण्यासाठी नाहीये, तर ग्रामीण जीवनात पूर्णपणे मिसळून जाण्यासाठी, तिथल्या समस्या आणि तिथलं सौंदर्य दोन्ही अगदी जवळून अनुभवण्यासाठी पुरेसा आहे. प्रक्रिया अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर जाता, तिथल्या लोकांशी बोलता, त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि मग ह्या सगळ्या अभ्यासावर आधारित एक रिसर्च रिपोर्ट तयार करता. एका माजी इंटर्नने खूप छान सांगितलंय. तो म्हणाला, या इंटर्नशिपमुळे माझं पुस्तकी ज्ञान जिवंत झालं. मी फक्त आकडेवारी नाही, तर माणसांच्या कथा शिकलो. तर मग या प्रवासाला कोण सुरुवात करू शकतं? ही संधी नक्की कोणासाठी आहे? हे आमंत्रण अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे केवळ पदवी मिळवण्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी शिकू इच्छितात, काहीतरी अनुभवू इच्छितात. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुमची शाखा कोणतीही असली तरी तुम्ही अर्ज करू शकता. मग ते आर्ट्स असो, सायन्स, इंजिनिअरिंग, काहीही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर शिकण्याची आणि ग्रामीण भारताला समजून घेण्याची तीव्र इच्छा. अर्थात इतक्या मोठ्या प्रवासासाठी भक्कम पाठबळाची गरज असतेच. आणि ही इंटर्नशिप केवळ अनुभवच देत नाही, तर या बौद्धिक साहसासाठी आवश्यक असलेली सगळी मदतही करते. इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर 20,000 रुपयांचं विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड दिलं जाईल. हे तुमच्या मेहनतीचं आणि योगदानाचं एक प्रकारे कौतुक आहे. आणि ही गोष्ट तर सगळ्यात महत्त्वाची आहे. तुमचा प्रवास आणि राहण्याचा संपूर्ण खर्च उचलला जातो. याचा अर्थ काय, तर कोणत्याही आर्थिक अडथळ्यांशिवाय कोणीही ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकतं. चला, आता या माहितीच्या आपण अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. जर ही संधी आपल्यासाठी योग्य वाटत असेल, तर मग पुढचं पाऊल उचलण्याची हीच ती वेळ आहे. ही तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी 2026. वेळ खूप वेगाने निघून जाईल, त्यामुळे जास्त विचार न करता लगेच कृती करणं महत्त्वाचं आहे. अर्जाची प्रक्रिया आणि बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला या वेबसाईटवर मिळतील. पत्ता पुन्हा एकदा सावकाश ऐका, nfi.org.in/internship. इथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. शेवटी हाच प्रश्न उरतो, ही केवळ एक इंटर्नशिप नाही, तर ग्रामीण भारताच्या अनमोल कथा जगासमोर आणण्याची एक मोठी जबाबदारी आणि एक सुवर्ण संधी आहे. तर या कथांचे कथाकार बनण्यासाठी आपण तयार आहात का, यावर नक्की विचार करा. जॉब हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.